आज आजोबांना आपण दोघी आपण केलेल्या पोळ्या वाढूया. मग तर खूप मजा येईल ना मनुताई. शांता, जी आई साहेब. श्रीमंतांच्या भोजनाची तयारी झाली ना? जी. बन्सी, जी. भांडारात जाऊन विष परीक्षक थाळी घेऊन ये. जी वहिनी साहेब, आता आणतो. मोरोपंत, प्रणाम वहिनी साहेब. आपण तर काही ना काही बहाण्याने मुतपाक खाण्यात येतच असता. हेच पाहिला की आपली मुलगी काय करते. नाही वहिनी साहेब, यावेळी तर मी आपल्या दर्शनासाठी आलो होतो. आम्हाकडे काही काम आहे? हो, ते आपल्या आदेशानुसार मनूची कुंडली घेऊन काशीला जात आहे. काशी? हो, शास्त्रीजींनी सांगितलं तिथे चांगलं स्थळ मिळण्याची संभावना अधिक आहे. चला, भगवंताची कृपाच म्हणायची. तुम्हाला याचं भान तर आलं? अवश्य जा मोरोपंत. हो, प्रणाम. यशस्वी भव. मनू, लवकर कर. श्रीमंतांच्या भोजनाची वेळ झालीये. शांता, विष परीक्षक थाळी घेऊन ये. पुन्हा विष परीक्षक थाळी. आम्हाला ठाऊक आहे की हे सर्व तुमच्या आदेशानुसार होत आहे, पण वहिनी साहेब, ह्या अभाग्याला बरंच काही भोगायचं अजून. मृत्यू इतक्या लवकर नाही येणार. अरे देवा, मृत्यू येवो तुमच्या शत्रूंना. कमीत कमी भोजनाच्या वेळी तरी शुभ बोला. जाऊबाईंचं बरोबरच आहे. आपल्याला स्वतःची काळजी नाहीये, परंतु आम्हाला तर आहे. अजून आपणास इंदूचा विवाह करायचा आहे. नाना आहे, प्राची आहे. हो, बरंच काही करायचं आहे, पण मनुष्य काही एक करतो आणि होतं बाकी वेगळंच. परंतु मनुष्य प्रयास तर नाही थांबवू शकत. एका पुत्रीचा विवाह पित्याचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. आता पहा ना, मोरोपंतांचीच गोष्ट घ्या. इतकं सगळं काही झाल्यानंतरही मनूची कुंडली घेऊन मोरोपंत काशीला जात आहेत. तिच्याकरता चांगलं स्थळ शोधायला. आपणही इंदूसाठी एखादं चांगलं. वहिनी साहेब,
नक्कीच आपल्या इंदूच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे. नाहीतर इतकं चांगलं स्थळ असं नसतं गेलं. इंदूच्या कुंडलीत कसलाही दोष नाहीये जाऊबाई. नाहीतर ही सोयरीक कानपूरमध्येच तुटली असती. हे जे झालंय ना, जाऊ दे. बोलून काय उपयोग. ये चकुली ये ये ये. ही पहा आजोबा, आज आम्ही आमच्या हातांनी आपल्यासाठी पोळी बनवली आहे. असं तर आम्ही प्रथम ही खाऊ. द्या बघू. छान आहे. ही पोळी मी बनवल्या, ती पोळी मनुताईनी बनवली आहे. हो हो. ठीक आहे, ही पण खाऊया. ही आमची छकुलीची पोळी आहे. बर. ही पण छान आहे. आजी साहेब, आपल्या महालात दासदासी नाहीयेत का? कारण आपल्या बिचाऱ्या प्राचीला दासदासींप्रमाणे जेवण करावं लागतंय आज. नाही बाळा, चुकीची गोष्ट आहे. बाळा इंदू, तुमच्या आई साहेब स्वतःच्या हाताने भोजन करून वाढतात, तर मग काय त्या दासी झाल्या? नाही नाही, तिच्या म्हणण्याचा असा अर्थ नाहीये. तुम्ही पुरी घ्या ना. ही पोळी जरा जळलेली आहे. हो, पण हिच्यामध्ये जो स्वाद आहे तो तिच्यामध्ये कुठे असणार? तशी आमची छकुली अभ्यास वर्गामध्ये नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ थोडा नाही आजोबा, तसंही अभ्यास मैदानात जाणं आम्हाला आवडत नाही. आणि आता आम्ही घरकामातच निपुण व्हायचं ठरवलंय. Your Majesty, it is not an easy situation. त्याने आम्हा ब्रिटिशर्सना सिम्बॉलिकली फासावर चढवलंय आणि त्याच्या बदले आम्ही पिठूरच्या 20 नोटरियस लोकांना हँग करणार आहे. मेन्सन साहेब, तुमचा ज्याच्यावर संदेह आहे त्याला शोधा आणि पकडा. आणि जर आरोप सिद्ध झाला तर दंड द्या. आमची एन्क्वायरी चाललीच आहे आणि या कॉन्स्पिरसी मध्ये आणखीन काही लोक सामील आहे. आम्ही सर्वांना पकडणार आणि अशी सजा देणार, हँग अंटिल डेथ. याची सगळी जिम्मेदारी आपली असेल. श्रीमंत सरकार, परिस्थिती तशी फारच चिंताजनक आहे. मी स्वतः जाऊन पाहिले. 10,000 विस्थापित परिवारांपैकी कोणाही मराठ्याला पकडलेलं नाहीये. सर्वच्या सर्व पिठूरवासी आहेत.
श्रीमंत सरकार जर यांना फासावर लटकवण्यापासून रोखलं नाही तर आमच्या लक्षात येत आहे सखाराम, लक्षात येत आहे. मेन्सन साहेब, आम्ही आपणाशी एकांतात काही गोष्टी बोलू इच्छितो. ओके? सखाराम, श्रीमंत सरकार, मेन्सन साहेब, 14 वर्षांपासूनचा आपला संबंध आहे. आमच्या सुखदुःखामध्ये आपण कामी येता. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या समस्येचं समाधान पण आपणच करू शकाल. युअर मॅजेस्टी, हे इतकं सोपं नाही आहे. बाब कानपूर पर्यंत पोहोचली हाय. कानपूर पर्यंत आपण ही बाब जाऊच नाही देणार. आम्हाला विश्वास आहे. सखाराम, 1100 अशरफ यांचा हा इनाम मेन्सन साहेबांच्या बग्गीपर्यंत पोचवा. यांना फक्त 500 अशरफींची लाच दिली असती तरी पण यांना चालली असती. हो ना मेन्सन साहेब? तुमच्या समोर तुमचा सर्वंट असा बोलतो की आमच्या इम्पॅकेबल करिअर मध्ये कोणी इतका मोठा इन्सल्ट नाही केला. ठेवा तुमचा पैसा. थँक्यू व्हेरी मच युअर मॅजेस्टी. श्रीमंत सरकार, तात्या, तुम्ही स्वतःला काबूत नाही ठेवू शकत. क्षमा असावी श्रीमंत सरकार, परंतु ही लाचच तर होती. हो, होती. पण मी मूर्ख नाहीये. त्या 1100 अशरफ यांनी मी फक्त 20 निर्दोष लोकांचा जीव नव्हतो वाचवत, पण काही काळासाठी यांच्या अत्याचारांपासून पूर्ण पिठूरचं रक्षण करत होतो. तुमची अशी इच्छा आहे की या फिरंग्यांसारखे पिठूरवासी पण आपले शत्रू बनावेत? नाही श्रीमंत सरकार, कदापि नाही. क्षमा असावी. आपल्या सेवकाने आपल्या समक्ष बोलायचं साहस कधीही केलं नव्हतं, परंतु या फिरंग्यांच्या अत्याचारांविरुद्ध जी मनात चीड होती ती आज अचानक उफाळून बाहेर आली. श्रीमंत, ही भेट मी स्वतः त्याला देऊन येतो. मेन्सन साहेब, हा धूर्त मेन्सन जेव्हाही इथे येतो अनर्थ अवश्य होत असतो.
श्रीमंत सरकारांनी दिलेल्या भेटीला लाच म्हणण्याचा अपराध केलाय. आम्हास क्षमा करावी. नाही, Put it in the carriage. Hey, servant. इकडे ये. ऐकलं नाहीस तू? इकडे ये. हे कोण उच्चारणार? उचल त्या. आजी साहेब, आम्हाला जाऊ द्या. आमच्या गुरूंचा अपमान होतोय.